वा, इंदिवर यांचे हे अप्रतिम शब्द होते. आणि मध्ये एक शब्द थोडा नंतर येत होता तर लगेच समोर ताईने करेक्ट करून दिलं आणि सगळा वेळ तिचा ताल धरून आपले विद्यार्थिनी व्यवस्थित सादर कशी होईल. हो, इथनं बसून माझं ते काम आहे, मला जे जे दिसतं ते तुम्हा साऱ्यांपर्यंत पोचवायचं असतं. हो, अगदीच बरोबर. पण किती छान तिने ते लगेच कव्हर केलं आणि आपलं गीत सादर केलं, त्याबद्दल विद्यार्थिनी या सगळ्या विद्यार्थिनींच्या मनातलं तिने वाक्य उच्चारलं की रसिकाताईचं, अपर्णाताईचं असं हे श्रेय आहे. पण 3 महिन्यामध्ये एखादं गाणं सादर होण्याकरता, रसिकांसमोर असं बसून सादर करण्याकरता एक वेगळ्या प्रकारचं आत्मविश्वास लागतो आणि त्याकरता असे विद्यार्थी निवडून या कोर्ससाठी या दोघीजणी घेतात. आपल्या श्रुतीलयचे काही विद्यार्थी असतात, काही बाहेरूनही आपल्याकडे अशा पद्धतीच्या कोर्सला येऊ शकतात, ज्यांची ऑडिशन घेऊन या दोघीजणी असे विद्यार्थी निवडतात आणि केवळ 3 महिन्यामध्ये आपल्यासारख्या रसिकांसमोर एक संपूर्ण गाणं वादकांसह, आणि हे वादक शिकणारे वादक नाही आहेत, हे मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर भारतभर प्रवास करतात, जगात सुद्धा हे सारेजण चांगल्या तयारीच्या गायकांबरोबर वाजवतात, त्यांच्याबरोबर इथे बसून सादर करायचं ही एक मोठी जबाबदारी असते. आणि या दोघी कितीही मेहनत घेत असल्या तरी प्रत्यक्ष इथे काम त्या विद्यार्थिनींना करायचं असतं. पुढची विद्यार्थिनी येऊन इथे सज्ज आहे आणि गार्गी नांदुर्डीकर आपल्यासाठी एक गाजलेलं आनंद बक्षी साहेबांचे शब्द असलेलं सुंदर गीत घेऊन हजर आहे. ती सादर करणारे यू हसरतों के दाग, अतिशय गाजलेलं असं गाणं आहे आणि नावच घ्यायला नको, लताबाईंच्या नावावर जमा असलेलं असं गीत सादर करायची एक वेगळी जबाबदारी तिने उचलली आहे. मदन मोहन साहेबांचं हे अफलातून संगीत आहे आणि मदन मोहन आणि लताबाई यांची सगळी गीतं केव्हाही ऐकली तरी आपल्याला आवडतात. त्यातलं हे गाजलेलं गीत ऐकणार आहोत. विद्यार्थिनी तयार आहे. दिल से दिल की बात कही और रो लिए, यूं हसरतों के दाग मोहब्बत में धो लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए, यूं हसरतों के दाग
खुद दिल से दिल